देशाचे नेते अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयपाटील साहेब, आदरणीय मोठेदार व्यासपीठावर उपस्थित असलेले राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणजी होळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान खटाव तालुक्यातील सगळीच नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक बंधू, मी गेल्या दिवाळीमध्ये पाडव्याला इच्छा व्यक्त केली की मला माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहायचं, परंतु भारतीय जनता पार्टी होती आणि माढा लोकसभा मतदारसंघात तिकडं फिरतच होतो सोलापूर जिल्ह्यातल्या जागेपासून, परंतु मान खटाव फलटण कोरेगावमध्ये कधी मी आलो नव्हतो. यायचं होतं लग्नासाठी, कोणाचे लग्न अटेंड करण्यासाठी असेल किंवा कोणाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी असेल, परंतु उभं राहायचं यातून कधी आलो नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा फिरायला सुरुवात केली मान खटाव भागामध्ये, मला जुन्या आठवणी लोकांना प्रचंड प्रमाणात सांगितले. अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून सांगितले. सकरवंशी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पोळदात्यांचे कसे संबंध होते, आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते, सदाशिवनगरच्या शंकर कारखान्याच्या माध्यमातून मान तालुक्याचे कसे संबंध होते, त्या काळात सकरवंशींनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं केलं, मदत केली, या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या. त्यातला एक किस्सा सांगतो. सकरवंशीचे सहकारी वसंतराव पाटील होते आणि दैवडील त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम होता. इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार. सकरवंशींचं आणि वसंतराव पाटलांचं आधी ठरलेलं होतं जेवणाच्या कार्यक्रमाचं. त्याच दिवशी नेमकं मुख्यमंत्री उद्घाटनाला दैवडीला आले. वसंतराव पाटलांना चिंता पडली की आता मुख्यमंत्री येणार आहे, उद्घाटन करणार आहे, त्यांच्यावर आता सकरवंशींना जेवायला द्यायला लागेल, साहेब माझ्याकडे जेवायला येणार नाही. परंतु सकरवंशींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब माझे एक सहकारी आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे, मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही, मला त्याचा मान राखला पाहिजे. तू माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे, सरकारात असेल, राजकारणात असेल, प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागे उभं राहिले, मी त्याच्याकडे जेवायला जाणार. माझ्या नशिबाने मार्च 13ला अत्यंत कर्तृत्ववान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली. घरी बसतो, एक आठवडाभर मान तालुक्यातली खटाव तालुक्यातील लोक दादांना फोन लावला गेलो होतो. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, सर्वपक्ष एक कार्यकर्ते भेटत होते, कारण मोकळा झाला होतो ना त्यावेळेस, कुठल्याच पक्षाचं काय नाही वगैरे उभारायच्या दृष्टिकोनातून सगळीकडे फिरत. भारतीय जनता पार्टीचा एक बूथ प्रमुख भेटला, मला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं, आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभारायचं डोक्यात ठेवून आणू नका. पक्षाला कार्यकर्ता सांगतोय मला. मी म्हणलं काय बाबा, म्हणलं तुम्हाला काय सांगू, म्हणला मी एक शेतकरी आहे, म्हणला बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला 1 लाख रुपयाची खतं लागते. सरकार देतंय किती आम्हाला पेन्शन, 6,000 रुपये आणि 18,000चा जीएसटी भरायला लागतो. 12,000 रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते. कालचाच कांद्याचा किस्सा बघा, आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली
आणि गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आणले. दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुला. एवढ्या 9 वाटी घातलेले वेलांटी जरी कुठली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होते. किती लोकांना अनुदान मिळालं इथे दुधाचं? कोणालाच नाही मिळालं. सगळे ते नको वाटते ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटते शेतकऱ्यांना. अशी परिस्थिती दाखवायचं तर आम्ही द्यायला लागलो काढून मात्र भरपूर यायचं. अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते. या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना. आणि फिरत असताना लोक मला आग्रहाने सांगायचे. आता मला आमचे सहकारी आहेत गोडसे अण्णा वगैरे आहेत. या लोकांनी सांगितले कट्टे बसला बंद व्हायला आता रामभाऊ कट्टे ही सगळी प्रेमाने मला दम द्यायची. भैया माघार बिघार घ्यायची नाही आणि माघारी पडून सुद्धा लागायची. आणि आता उभं राहायचं आहे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत उभं राहायचं. फिरत फिरत असताना अजून बघितलं लोक म्हणायला लागले भैया प्रत्येक जाती धर्मात ते निर्माण करतो. एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होतं. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराच्या दुसराच मालक करून टाकायचा अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढते. वडीलधारी मंडळी सांगत होते. तरुण मला म्हणत होते भैया शोधतंय का राज्य सरकारला 4-4 तुकडे करायचे की पक्षाचे आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं. आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. दादांना घरी आल्यानंतर सांगितलं. आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत. रामराजे साहेब असतील, दादा आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळे. कधी अकलूजला भेटलो, कधी पैठणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला. मला विशेषतः संजू बाबा आणि देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे तर अनेक देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे. त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळे. आणि मग मी दादांशी बोललो, लोकही दादांशी बोलले, मोठे दादांशी की हे इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबातला खासदार करायचे म्हणून उभारायचं नाही. हे इलेक्शन माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी उभारायचं आहे. मग मी बारकाईने विचार केला ही गोष्ट कोण करू शकतं? छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील. पण तुम्हाला आवर्जून सांगायचं मी स्वतः साहेब किती बारकाईने काम करतात याचा अनुभव घेतलाय. दुधाच्या अनुदानावर बोललो. मी सुद्धा एक सहकारी दूध संघाचा चेअरमन आहे आणि चेअरमन म्हणून काम करत असताना साहेबांनी मागे असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या फुकटीची किंमत घसरली, दुधाचे दर गडगडले महाराष्ट्रातले. साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची मिटिंग बोलवली. पावडरवाल्यांना सांगितलं की खासगी असो सहकारी असो सगळ्यांचं दूध घ्यायचं आणि त्याची पावडर बनवायची. मी तुम्हाला अनुदान देईल आणि ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करायचं. तेव्हा कोणी तुम्ही एखादी कागद दिला होता का? कसला फॉर्म भरला होता का? थेट अनुदान मिळालं. साहेबांनी जी कर्ज माफी दिली कधी तुम्हाला अर्ज भरायची वेळ आली का? डायरेक्ट माफी बँकच करत होती सगळी. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण नसणारे नेते म्हणजे केवळ पवार साहेब आहे. आज इथं बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे का नाव माहित तुम्हाला?
भारतीय पार्टी प्रभू सुद्धा सांगू शकतो शेतकऱ्याचा नेता कोण, शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतो, तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकतो. साहेब या भागात फिरत असताना एक शिकवण आहे आम्हाला, साहेबांची पण शिकवण आहे. आम्ही पाहिले या लोकांनी कधी सांगितलं ना कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून. हे लोक आपल्याला काय शिकवण देतात. आम्ही सगळे मिळून करू, मिळून आनंद देऊ या पद्धतीने काम केलं. आणि तुम्हाला खात्रीशीर सांगतो स्टेजवर जेवढे मान खाटावरती नेते मंडळी बसलेले, ते जिल्हा परिषद असून, कलेक्टर ऑफिस असून, नाही तर मुंबईचं मंत्रालय, नाही तर दिल्लीचं मंत्रालय, मी सगळ्यांना घेऊन जाणार. काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केले. एकटं काही क्रेडिट मारायला भांगडीत पडणार नाही. आणि आयुष्यात पुढे कसली पदवी लावणार नाही, जलनायक किंवा पाणीदार खासदार. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल. आमची जी 20 गाव आहे, जुनी 16 नवीन घालायची, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करायचं. पुढं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से आहेत त्यांनी मार्गावर. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करतोय म्हणलं की पोलीस प्रशासन, तहसील ऑफिस असं काय व्यक्ती धरायचं, केसेस टाकायच्या. साहेब इथले तलावातले गाळ काढायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान खटाव तालुक्यात, आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःने केलेलं. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहे त्यातलं गाळ काढायचं म्हणलं शेतकरी स्वतः काढून येतोय, त्याच्या शेतात टाकतोय. त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या. त्यांची मशिनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा सोडवले. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या धर्मादायी संस्थेच्या नावावरती परवानगी आणल्या आणि 20-20, 25-25 फुकल्या. आणि आमच्या विरोधी पक्ष नाही, मनसेचे भैरवसिंग पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, भैया बाबा हे काय चाललंय, 25-25 जेसीबी. अहो ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने की लोकांच्या सहभागातून ती वाळू गाळ काढायला शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचं, ना नफा ना तोटा चालवायचा. खडक बसल्यामध्ये एका रिटायर्ड मित्र म्हणली त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न आहे साहेब, चांगलं काम होणार आहे एमआयडीसीच्या माध्यमातून. आतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतात मेंटेनन्स. तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील. एकच जाता जाता एकच बोलून करा, आपल्याला पवार साहेबांचं आणि पाटील साहेबांचं मार्गदर्शन नाही केलं. इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आठवणी म्हणून सांगतो. काय असते, उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असते, एक भीर असते, म्हणजे विहिरीमध्ये आनंद पवल असते आणि विहिरीच्या कट्ट्यावरती 2 मुलं शांत बसलेली असते, दुःखी बसलेली असते, आणि तिथून शंकर पार्वती चाललेली असते. ती लहान 2 मुलं का शांत बसलेली. शंकर बाबा सांगतात त्या दोघांना डोळे नाही, पार्वती हट्ट धरतात त्या दोघांना डोळे द्या. शंकर बाबा म्हणतात नको नको, तरी पण पार्वती हट्ट धरतात. पार्वतीच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही. महादेव डोळे देतात, तसं ती 2 लोक कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात. पाण्यात उडी मारली की काय ते 20-25 पोरं पाण्यात उडत असतील. त्या प्रत्येक पोराला धर की बुडव, धर की बुडव. साहेब एक घाटाच्या वरती आहे, एक घाटाच्या खाली.
पोलीस स्टेशनचा वापर करते, तहसील कचेरीचा वापर करते. आता साहेबांनी मला उमेदवार केले, साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चित राहा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला, एक फोन इथं हजर राहतो तुमच्यासाठी. आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका. नाहीतर ही अख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेल आणि तुमचा बंद. धन्यवाद. जय हिंद. दैवताचं ऐतिहासिक स्वागत हिंगोली नगरीत करायचे. आपल्या दैवताचं साहेबांचं स्वागत एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड गडगडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राचा दुल्हन.